पटेल, जिल्हा सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद। आज दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी संबंध महाराष्ट्रातील नगर परिषद व नगरपंचायतीचे निकाल जाहीर झाले। मला अतिशय असा आनंद झाला की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने संबंध महाराष्ट्रामध्ये जवळपास 40 ठिकाणी नगराध्यक्ष निवडले। आमचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, तसेच आमच्या प्रदेशाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब आणि आमच्या सगळ्यांचे लाडके आवडते जिल्हा अध्यक्ष सन्माननीय आमदार सतीश भाऊ चव्हाण साहेब यांचं मी खास करून अभिनंदन करू इच्छितो। निवडणूक ही विचाराची असते। निवडणूक ही महाराष्ट्राची परंपरा आहे की निवडणूक आपण विचारानेच लढतो। आपण बघितलं संबंध महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी मामा भांजे, मामा भाचे, तर काही ठिकाणी भाऊ भाऊ, तर काही ठिकाणी मुलगा आणि वडील, अशाही लढती आपण बघितल्या। मी बघितलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये सख्खे भाऊ एकमेकाविरुद्ध प्रचारात उतरलेले मी बघितले। आणि खास करून मी सांगू इच्छितो, मी तर चक्क बघितलं की मुलगी आणि वडील हेही एकमेकाविरुद्ध उभे राहिले। परंतु आपण ही विचाराची लढाई आपण विचाराने लढतो। भाऊ भाऊ नंतर आपण संबंध महाराष्ट्र एकमेकाशी भावाभावाप्रमाणे वागतो। तर ह्या विजयाबद्दल मी पुन्हा एकदा महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांचं मी अभिनंदन करतो। तसेच प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब आणि आमचे लाडके जिल्हा अध्यक्ष सन्माननीय सतीश भाऊ चव्हाण साहेब यांचं मी खास अभिनंदन करतो। तसंच या निवडणुकीमध्ये जे महायुतीचे महाराष्ट्रामध्ये निवडून आलेले सर्व नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक यांचे मी अभिनंदन करतो। आणि या निवडणुकीमध्ये ज्यांच्या जीवावर ही निवडणूक लढवली गेली अशा कार्यकर्त्यांचं मी खास करून अभिनंदन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।